तर मी आंघोळ सुद्धा केली नाही. डायरेक्ट झोपेतनं उठली आणि ते फरसाणं नाही भडंग घेऊन वर गेली खायला. आणि मग खाली आली. आता पोहे खाणार आणि साफसफाई लागणार, कारण की आता थोड्याच दिवसानंतर चिंचणीला जायचंय. बाबा चिंचणीलाच ना. तर सॅटर्डेला असं होय लागले की सॅटर्डे जाऊया, मला पण सुट्टी आहे, तर सगळेजण जाऊया. पण आता बाबा नाही म्हणायला लागल्यात, कारण की लास्ट टाइम बाबा आलते पण काय लोक घरातले नाही आलते. तर आता बाबा घरात बसले आणि आम्ही जाणार, कारण की ना लास्ट टाइम मी गेलती आणि विहान आणि मम्मा राहिले. विहान आणि मम्मा राहिले होते. विहान छोटा होता त्यामुळे मम्माला पण राहायला लागलं. बाबा मी आठवा आजी मम्मा मोनी ती सगळेच गेलते. कुणाच्या तर कार मधून गेलती, आमची तेव्हा कार नव्हती. तर चिंचणीला एवढं मजा आलं तर काय सांगू. आणि आम्ही आता नाही सॅटर्डेला आता साफसफाई करायची देवाची. तर मग शांत बस. थांब बर आता शांत बस. तू मला ब्लॉक करू दे. हा गेला. तर मग आम्ही ट्रिपला जाताना आम्हाला कृष्णा नदी दिसली होती. इकडं बाबा पोहे. एकदमच कॅमेरा बंद झाला. तर मी आता ते सांगते, हर एक लोकांना आमच्या घरातला लिंबू लागतो. ऑफकोर्स मला आणि विहानले सुद्धा. आणि शेव आणली. शेव म्हणजे पोहे असं आवडतं खूप. गाडी काही गणपती ठेवला ना म्हणजे हे होते बघा. माझ्या आवडीचा धोता आणलाय गणपतीचा, म्हणजे हे धोता मला माहित आहे पण पिंक कलर इज माय फेवरेट कलर. आणि इथं आता मला नाही माहीत कुठनं मागवलं, फक्त मी ऐकले हे मिशोवरनं मागितलं. इथं पण आहे. तर चला आत पण दाखवते तुम्हाला. बघा इथं सगळेजण आता हे तिघं खायला लागलात मजा घेऊन. कधी लिंबू कुठे आहे ऑफकोर्स इथं पण लावले. तर चला आता किचन मध्ये जाऊया. बाय. सो त्यांचा पण मम्माच्या व्हिडिओवर घ्यायचं तर मला संपल्या म्हणायला लागतं. आता जाते. बाय. गुड नाईट गाईज. आता मी ब्लॉग शूट करते. मी म्हटलं होतं की आता संध्याकाळी आल्यावर करूया सकाळी दिसतील, तर मला झालंच नाही. आम्ही हिंदीची बुक कंप्लीट करत होती, आत्ता ते झालं. आणि आमच्या स्कूलमध्ये आज डेंटिस्ट आले होते आणि त्यांनी आम्हाला हे शिकवलं. थांबा दाखवते. हे एक ब्रश दिलाय. मी हे फाडलं होतं, टेप लावून दिलं वापस तुम्हाला दाखवायसाठी. हे पण फाडलं होतं, मी हे टेप लावलं इथं. सो हे कोलगेट आणि ब्रश का दिलंय ते सांगते. इथं पुलाव केले ते आधी दाखवते बघा. चलो खाओ जल्दी. तर ह्याचं कारण सांगते. चलो. तर आपल्याला ते असतं ना मावा गुटखा, त्याला इंग्लिशमध्ये काय तर म्हणतात, ते आपल्याला खायचं नाही. मूवी बघायच्या आधी ते ॲड येते हे खाऊ नका. तर ते जर एक सांगितलं आपल्याला मॉर्निंगला आणि नाईटला एक ब्रश करायचं असतं, ते एक सांगितलं. आणि आपले टीथ स्ट्रॉंग ठेवायचे असेल तर स्ट्रॉंग चीजे खावा आणि दही रोजच्या रोज खावा. आणि हे ब्रश करायला आम्हाला गिफ्ट दिले. मी हे तुमच्यासाठी चिपकवलं. परत थांबा, हे थोडंसं काढते आणि मग तुम्हाला ब्रश आणि तेच काढणार. तर चला आता म्हणजे आपल्याला हेल्दी फूड खायला पाहिजे. वी शुड नॉट ईट जंक फूड बिकॉज वी our teeth there are germs and they काय म्हणतात खराब इंग्लिशमध्ये खराब. तर आता जर
रात्री आणि सकाळी का ब्रश करायचं ते सुद्धा नाही सांगितलं आहे, पण मी सांगते. मग ते तर सगळ्यांना ऑलरेडी माहीत असतं. त्यामुळं तर रात्री का करायचा, कारण की आपण जे जेवतो मग ते कीड असतात, तर त्यामुळं ते रात्री करायचं. आणि सकाळी का करायचं सांगते, कारण की सकाळी आपलं जेव्हा आपण पाणी पिऊन जेव्हा आपण पाणीसुद्धा प्यायच्या आधी बोलतो तर बॅड ब्रेथ येते. आणि पाणी पिलं आणि ब्रशसुद्धा केलं तर आपले तीत चांगले राहतात आणि बॅड स्मेलसुद्धा नाही येत आपल्या तोंडातून आणि आपले तीत गुड राहतात. का जसं ग्रँडमदर नाही, ग्रँडफादरचे तंबाखू काय मला म्हणाले तंबाखू खातात म्हणून त्यांचे दात ब्लॅक असतात. जे तंबाखू नाही खात त्यांचे दात व्हाईट असणार आणि जे खातात त्यांचे ब्लॅक. तर आता मी पण खाते एन्जॉय करत. सगळे बसलेत. तर हे अनबॉक्सिंग करते आणि तुम्हाला दाखवते. सो गाईज बाहेर एवढी हवा चालली आहे आणि इथं पुलावचा मजा चालू आहे. तर आता मी पण जॉईन करते, पण त्याच्या आधी थोडं मी ब्रश आणि टूथपेस्टचं सांगते आणि मग करते. या जेवायला. मस्त झाला आहे. मन या जेवायला. हो आता मी इथं अनबॉक्सिंग केले. हे मोठं ह्याचं बघा आणि हे ह्याचं. सो गाईज आपल्याला ब्रश धुवायचा असतो तरच ते आपल्या दाताला मऊ लागतं. आणि मग बिग बॉस बघल्यानंतर मी ब्रश करणार आहे, कारण की विहान पण मागतो. मग विहानचं मला पण भूक लागते आणि मी पण खाते आणि मग ब्रश करते मी. चला बाय बाय. आता ह्याच्यात परत अनबॉक्सिंग करते, त्या कुंडीत ठेवते आणि हे पण ह्यात ठेवते, त्या कुंडीत ठेवते आणि खाते हँडवॉश करून. कुठं हात कॅमेरा पैसे इथं असं. तर बाय. थोडेसे ना भेटू.